सर्वप्रथम आपण चिखला या गावातील घटनेचा जाहीर निषेध करतो आणि जी लाडक्या भाऊनं जी लाडकी बहीण योजना जी केली ती फक्त मतापुरतीच केली का? आज त्या बहिणीच्या आबरूची लखतर अक्षरशः तिथं काही समाजकंटकाकडून विश्वर टांगल्या गेली। तर आज हा लाडका भाऊ गप्प आहे। तोच लाडका भाऊ ज्यावेळेस जारंगे पाटलाचं आंदोलन होतं त्यावेळेस एका मिनिटात याने SIT लागू केली, संचारबंदी लागू केली, दगडफेक केले, लाठीचार्ज केला गेला आणि आज हा भाऊ गप्प बसले। हा जो शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे, ज्या शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर हा अख्खा महाराष्ट्र अख्खा देश चालतो आणि आज त्यांच्याच ज्या बहिणी आहे ज्या तिथं पुतळ्याचं रक्षण करण्यासाठी उभ्या ठाकल्या आणि त्याच गावात समाजकंटकांकडून त्यांचे कपडे पाडण्यात आले, त्यांच्या आबरूचं हे अक्षरशः ढिंडोरं निघालं। तर यांचा आणि गृहमंत्र्याचा आपण जाहीर निषेध करतो। जय शिवराय। सर्वप्रथम आपण चिखला या गावातील घटनेचा जाहीर निषेध करतो आणि जी लाडक्या भाऊनं जी लाडकी बहीण योजना जी केली ती फक्त मतापुरतीच केली का? आज त्या बहिणीच्या आबरूची लखतर अक्षरशः तिथं काही समाजकंटकाकडून विश्वर टांगल्या गेली। तर आज हा लाडका भाऊ गप्प आहे। तोच लाडका भाऊ ज्यावेळेस जारंगे पाटलाचं आंदोलन होतं त्यावेळेस एका मिनिटात याने SIT लागू केली, संचारबंदी लागू केली, दगडफेक केले, लाठीचार्ज केला गेला आणि आज हा भाऊ गप्प बसले। हा जो शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे, ज्या शिवाजी महाराजांच्या शिकवणीवर हा अख्खा महाराष्ट्र अख्खा देश चालतो आणि आज त्यांच्याच ज्या बहिणी आहे ज्या तिथं पुतळ्याचं रक्षण करण्यासाठी उभ्या ठाकल्या आणि त्याच गावात समाजकंटकांकडून त्यांचे कपडे पाडण्यात आले, त्यांच्या आबरूचं हे अक्षरशः ढिंडोरं निघालं। तर यांचा आणि गृहमंत्र्याचा आपण जाहीर निषेध करतो। जय शिव।